Dear students, welcome to e-learning unit number 1 reproduction in plants part 8. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनेशनचे प्रकार, त्या प्रकारांमध्ये असणारे एजंट्स याची माहिती घेतली. यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले. एजंटनुसार पॉलिनेशनचे जे प्रकार होतात, दोज आर द टाईप्स ऑफ पॉलिनेशन अकॉर्डिंग टू एजंट. एजंटचा अर्थ काय? पॉलिनेटर, सजीव किंवा निर्जीव घटक जो पॉलिनेशन घडवून आणतो त्याला म्हणतात पॉलिनेटर और पॉलिनेटिंग एजंट. या एजंटनुसार, म्हणजे तो सजीव निर्जीव कोणता एजंट आहे त्यानुसार पॉलिनेशनचे 5 प्रकार होतात, ते आपण बघायचे आहेत. पहिला प्रकार ॲनिमोफिली. ॲनिमोफिली शब्दामध्ये ॲनिमो असा शब्द आहे. ॲनिमो मीन्स विंड, वारा. वाऱ्यामार्फत परागीभवन ज्या वनस्पतींमध्ये घडतं त्या वनस्पतींना ॲनिमोफिलस प्लांट्स म्हणतात, आणि ज्या फुलांमध्ये हे घडतं त्यांना ॲनिमोफिलस फ्लावर्स म्हणतात. या विशिष्ट प्रकारच्या वाऱ्यामार्फत परागीभवन घडणाऱ्या वनस्पतींच्या बाबतीत कोणकोणत्या प्रकारची कॅरेक्टर्स फुलाला असतात ज्यामुळं वाऱ्यामार्फत परागीभवन होणं अधिक सोयीचं होतं, त्यांना म्हणतात ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर्स. जवळपास सर्व पीक वनस्पतींमध्ये म्हणजे पिकांमध्ये ॲनिमोफिली घडते, म्हणजे पॉलिनेशन बाय विंड या प्लांटमध्ये घडतं. यांची वैशिष्ट्ये काय, कोणती ॲडॅप्टेशन्स प्लांटमध्ये असतात किंवा फ्लावर्समध्ये असतात ते आपण बघूया. फर्स्ट वन इज फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस अँड कलरलेस. अर्थ बघा, फुलं लहान असतात, ती स्पष्टपणे डोळ्यांना न दिसणारी किंवा स्पष्टपणे न ओळखणारी असतात. अँड कलरलेस म्हणजे फुलांना विशेष असे काही आकर्षक रंग नसतात. Second adaptation is pollen grains are light in weight, dry and produced in large numbers. दुसरे ॲडॅप्टेशन काय बघा, या वाऱ्यामार्फत परागीभवन करणाऱ्या वनस्पतींमध्ये जे परागकण तयार होतात, पोलन ग्रेन्स, ते वजनानं हलके, कारण ते वाऱ्याबरोबर गेले पाहिजेत, वजनानं हलके. ड्राय म्हणजे ते कोरडे असतात. अँड दे आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर, मोठ्या प्रमाणावर ते तयार होतात. याचं कारण काय, वारा निर्जीव आहे आणि तो कुठेही परागकण टाकू शकतो. अँड टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन द लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड. थर्ड वन इज स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप पोलन ग्रेन्स. म्हणजे काय, या वनस्पतींमध्ये जी कुक्षी असते फुलाच्या आत, त्या कुक्षीची रचना कशी असते, फिदरी म्हणजे पक्ष्याच्या पिसासारखी. कशासाठी, ज्यामुळं वाऱ्यामार्फत येणारे परागकण त्या फिदरी स्टिग्माला पटकन ट्रॅप करता यायला पाहिजेत किंवा ते त्यामध्ये अडकून राहिले पाहिजेत. नेक्स्ट कॅरेक्टर बघा, स्टॅमेन्स विथ लॉंग फिलामेंट्स अँड व्हर्सटाईल अँथर्स. स्टॅमेन पुंकेसर. पुंकेसराची रचना साधारण कशी आहे, तर या पुंकेसरामध्ये जे फिलामेंट्स आहेत ते लांबच्या लांब असतात. अँड व्हर्सटाईल अँथर असतात. म्हणजे काय, तर ते अँथर्स जे टोकाला असतात फिलामेंटच्या, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन असतात, ते अँथर्स वाऱ्याच्या दिशेबरोबर कोणत्याही दिशेनं ते फिरू शकतात. त्यांना म्हणायचं व्हर्सटाईल अँथर्स. दे कॅन मूव्ह इन एनी डायरेक्शन. असे व्हर्सटाईल अँथर्स असणारे स्टॅमेन्स या वनस्पतींना असतात. नेक्स्ट कॅरेक्टर आहे फ्लावर्स आर विदाउट नेक्टर अँड ओडर. आपल्याला माहिती आहे वारा निर्जीव आहे, त्यामुळं वाऱ्याला काय आकर्षित करता येत नाही. तो त्याच्या सोयीनुसार किंवा नैसर्गिक चक्राप्रमाणे वारा कुठेही वाहणार. त्यामुळं फुलांमध्ये मध तयार करून उपयोग नाही, फुलामध्ये सुगंध निर्माण करून उपयोग नाही, कारण वारा निर्जीव आहे, वाऱ्याला यातलं काही कळत नाही. आणि म्हणून फ्लावर्स आर विदाउट नेक्टर अँड ओडर, म्हणजे फुलांमध्ये मध नसतो किंवा
फुलाला सुगंध नसतो. सो दीज आर इम्पॉर्टंट ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर्स. लक्षात घ्या, आपण जे आज 5 प्रकार शिकतोय ते अर्थातच क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी जे एजंट्स लागतात त्या एजंटनुसार आपण 5 प्रकार बघतो. थोडक्यात आजच्या भागामध्ये आपण काय बघतोय? टाईप्स ऑफ पॉलिनेशन. याची एक्झाम्पल्स ॲनिमोफिलीमध्ये आपल्याला काय दिसतात? व्हीट, राईस, कॉर्न, राय, बार्ली, ओट एटसेट्रा. म्हणजे काय? वेगवेगळी पिकं, त्यामध्ये गहू, मका, भात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्ये, छोटे छोटे वनस्पतींचे प्रकार यामध्ये येतात. आता या ॲनिमोफिलीचं द बेस्ट एक्झाम्पल आहे मेज. मेज म्हणजे मका. त्याची आकृती आपल्याला इथं दिसते बघा. आकृती नीट ऑब्झर्व करा. मक्याच्या बाबतीत काय आहे बघा? मेल इन फ्लावरसन्स, त्याला टॅसल म्हणतात, तो वरच्या टोकाला आहे, ऑन द टॉप. अँड फिमेल इन फ्लावरसन्स, त्याला इयर म्हणतात, आपण त्याला मक्याचं कणीस म्हणतो. ते जे मक्याचं कणीस आहे ते खालच्या बाजूला असतं मक्याला. म्हणजे मक्याचं कणीस काय आहे? फिमेल इन फ्लावरसन्स. हा फिमेल इन फ्लावरसन्स इज बिलो दी टॉप. असं का बरं? कंपल्सरी क्रॉस पॉलिनेशन व्हावं यासाठी या आकृतीत हे स्पष्ट दिसतंय. आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे, हायड्रोफिली, म्हणजे पॉलिनेशन बाय वॉटर. ज्या वनस्पतींमध्ये पाण्यामार्फत परागीभवन घडतं त्या वनस्पतींना हायड्रोफिलस प्लांट म्हणतात. त्यांच्या फुलांना हायड्रोफिलस फ्लावर म्हणतात. हायड्रोफिलीचं वैशिष्ट्य काय? या वनस्पती पाण्यातच किंवा पाण्याशी निगडीत असतात. सो हायड्रोफिली मीन्स पॉलिनेशन बाय वॉटर. आता यामध्ये बघा वेगवेगळे ॲडॅप्टेशन जे आपल्याला दिसतात ते अर्थातच कुठे असणार आहेत? ॲक्वॅटिक प्लांटमध्ये. विशेषतः ज्या वनस्पती पाण्यात वाढतात, ज्या ॲक्वॅटिक आहेत, त्यामध्ये विशेष करून जे मोनोकॉट्स आहेत, एकदल वनस्पती आहेत, उदाहरणार्थ व्हॅलिस्नेरिया, झोस्टेरा, सिरॅटोफायलम यासारख्या वनस्पतींमध्ये हायड्रोफिली घडते. हायड्रोफिलीचे कोणकोणते ॲडॅप्टेशन्स आहेत बघा? फ्लावर्स स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस, फुलं लहान असतात आणि ती ठळकपणे जाणवणारी नसतात, इनकॉन्स्पिक्युअस. फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. मोनोकॉटमध्ये तुम्हाला माहीत आहे कॅलिक्स कोरोना डिफरन्शिएट होत नाही आणि त्यामुळं कॅलिक्स कोरोनाचं मिळून एकच फ्लोरल व्हर्ल असतं, त्याला पेरियांत असं म्हणतात. पेरियांतचे जे पार्ट्स आहेत किंवा पेरियांत जे आहेत ते अनवेटेबल म्हणजे न भिजणारे असतात. न भिजणारे कोणत्या अर्थानं? वनस्पती पाण्याच्या संपर्कात आहे तरी पण त्याचे जे फ्लोरल पार्ट्स आहेत ते भिजत नाहीत किंवा ओले होत नाहीत, कारण त्या पार्ट्सवर एक प्रकारचं वॅक्सी कोटिंग असतं. थर्ड ॲडॅप्टेशन बघा, पोलन ग्रेन्स आर अनवेटेबल अँड लाँग. परागकण कसे असतात? न भिजणारे आणि लांबच्या लांब असतात. झोस्टेरामध्ये तर पोलन ग्रेन अगदी इतके लांब रिबनसारखे असतात. सो पोलन ग्रेन्स आर लाँग, रिबन लाईक अँड अनवेटेबल. पुढचं ॲडॅप्टेशन महत्त्वाचं त्यांच्यामध्ये काय आहे? फ्लावर्स डू नॉट प्रोड्यूस नेक्टर ऑर फ्रॅग्रन्स. सो फ्लावर्स आर विदाउट नेक्टर अँड विदाउट फ्रॅग्रन्स. अर्थ काय? पाणी निर्जीव आहे, त्यामुळं या वनस्पतींच्या फुलांमध्ये मध तयार होत नाही किंवा फुलांना सुगंध असत नाही. फ्रॅग्रन्स म्हणजे सुवास किंवा सुगंध, नेक्टर म्हणजे मध. सो दीज आर द ॲडॅप्टेशन्स इन हायड्रोफिली. त्याची उदाहरणं कोणती आहेत? व्हॅलिस्नेरिया, झोस्टेरा, सिरॅटोफायलम. आता यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात हायड्रोफिलीमध्ये, हायपोहायड्रोफिली अँड इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये परागीभवन पाण्यात होतं, पाण्याच्या सरफेसच्या खाली होतं, म्हणजे पाण्यात बुडलेले परागकण पाण्यात बुडलेल्या कुक्षीवर जाऊन पडतात, दॅट इज हायपोहायड्रोफिली. या वनस्पतींच्या बाबतीत काय आहे? पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. परागकण पाण्यापेक्षा जड असतात, त्यामुळे ते सिंक डाऊन म्हणजे ते बुडतात आणि असे बुडणारे परागकण फिमेल फ्लावरच्या स्टिग्माकडून कॅच केले जातात आणि पाण्यामध्ये अंडर वॉटर पॉलिनेशन घडतं. इपिहायड्रोफिलीमध्ये काय घडतं? व्हॅलिस्नेरियामध्ये इपिहायड्रोफिली होते,
म्हणजे काय होतं, पोलन ग्रेन्स आर लायटर दॅन वॉटर. परागकण पाण्यापेक्षा हलके असतात, ते पाण्यावर तरंगतात. दे फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. आणि नेमकं त्याच वेळी परागकण तरंगत असतानाच जी कुक्षी आहे ती बरोबर पाण्याच्या सरफेसला आलेली असते. सो स्टिग्मा रिचेस टू द सरफेस ऑफ वॉटर टेम्पररीली, आणि तिथं परागीभवन घडतं. या पद्धतीनं हायड्रोफिली आपल्याला बघता येते. आता ही व्हॅलेस्नेरियाचं चित्र किंवा ही आकृती बघा. यामध्ये व्हॅलेस्नेरियाची 2 प्लांट्स दाखवलेत. एक आहे मेल प्लांट आणि दुसरा आहे फिमेल प्लांट. मेल अँड फिमेल प्लांट्स इथं दाखवलेत. मेल प्लांटचे मेल फ्लावर्स पाण्यामध्ये बुडालेल्या अवस्थेत आहेत, आणि दुसऱ्या आकृतीत फिमेल प्लांटचे जे फिमेल फ्लावर्स आहेत, ज्यामध्ये फक्त फिमेल पार्ट असतो, ते फिमेल फ्लावर्स कुठं गेलेले आहेत, पाण्याच्या सरफेसला, वॉटर लेवलला गेलेले आहेत. म्हणजे होतं काय बघा, मेल फ्लावर्समधले पोलन ग्रेन्स अँथरमधून बाहेर पडतात, आणि ते लायटर असल्यामुळं, त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाण्यापेक्षा कमी असल्यामुळं ते पाण्याच्या सरफेसकडे जातात. ते पाण्यावर तरंगत राहतात, आणि असे तरंगणारे परागकण पाण्याच्या सरफेसच्या वरच्या बाजूला आलेल्या कुक्षीकडे जाऊन चिकटतात आणि पॉलिनेशन घडतं. थोडक्यात इथं वैशिष्ट्य काय बघा व्हॅलेस्नेरियाचं. व्हॅलेस्नेरिया सबमर्ज्ड आहे, पाण्यात बुडालेली वनस्पती आहे. शिवाय तो डायोसियस आहे. डायोसियस म्हणजे मेल प्लांट वेगळं आहे आणि फिमेल प्लांट वेगळं आहे. मेल प्लांटला मेल फ्लावर्स येतात, फिमेल प्लांटला फिमेल फ्लावर्स येतात, आणि मेल प्लांटचे जे मेल फ्लावर्स आहेत ते पाण्याच्या सरफेसला येतात. नेमकं त्याच वेळी फिमेल प्लांटची फिमेल जी फ्लावर्स आहेत ती पाण्याच्या सरफेसला येतात, आणि फिमेल फ्लावरमधल्या स्टिग्माला पाण्याच्या सरफेसवर तरंगत असणारे पोलन ग्रेन्स अटॅच होतात, चिकटतात, आणि त्यामुळं काय होतं, पॉलिनेशन घडतं. तर हे हायड्रोफिलीचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. व्हॅलेस्नेरियामध्ये घडणारं इपी हायड्रोफिली. इपी का म्हटलंय, पाण्याच्या सरफेसच्या वर परागीभवन घडतं, म्हणून इपी हायड्रोफिली. तर झोस्टेरामध्ये मगाशी मी सांगितलं, अंडर द वॉटर, पाण्यात खाली बुडालेल्या अवस्थेत पॉलिनेशन झोस्टेरामध्ये घडतं. म्हणजे झोस्टेरामध्ये हायपोहायड्रोफिली आहे, तर व्हॅलेस्नेरियामध्ये इपी हायड्रोफिली आहे. हे दोन्हीही प्लांट अर्थात फ्रेश वॉटर प्लांट्स आहेत, आणि या फ्रेश वॉटर प्लांटमध्ये आपल्याला हायड्रोफिली घडताना दिसते. सो दिस इज अबाउट सेकंड टाईप, हायड्रोफिली. नाऊ दी नेक्स्ट थर्ड टाईप. आता या थर्ड टाईपमध्ये बघा, बायोटिक एजंट पहिल्यांदा आपण घेणार आहे. इथे जे तुम्हाला फोटो किंवा चित्र दिसते त्यामध्ये काय दाखवले, लिव्हर मेकॅनिझम इन सॅल्विया. सॅल्विया वनस्पतीच्या फुलात घडणारा लिव्हर मेकॅनिझम इथं दाखवला आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ एंटोमोफिली. फुलाच्या आत बघा एक कीटक आहे, आणि तो कीटक फुलात आत गेलेला आहे, तो परागीभवन घडवून आणतो. दॅट इज एंटोमोफिली. सो व्हॉट इज एंटोमोफिली? पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स. कीटकांमार्फत होणारं परागीभवन किंवा परागन, दॅट इज एंटोमोफिली. एंटोमोफिलीचं वैशिष्ट्य काय बघा, इन्सेक्ट्स आर बायोटिक एजंट्स, आणि क्रॉस पॉलिनेशनच्या बाबतीत जवळजवळ 80% फ्लावरिंग प्लांट्स लिव्हिंग एजंटवर अवलंबून असतात, की जे क्रिएचर्स म्हणजे इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स, स्नेल्स, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएचर्स आहेत निसर्गामध्ये, त्यांच्याकडून होणारं जनरल बायोटिक पॉलिनेशन, त्यामध्ये पहिला प्रकार एंटोमोफिली. विच आर द ॲडॅप्टेशन्स इन एंटोमोफिलस फ्लावर्स? बघा, नंबर 1, फ्लावर्स आर लार्ज, शोवी, ब्राईटली कलर्ड. कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठी वनस्पतीला फुलं अतिशय मोठी येतात. ती सुंदर, आकर्षक, शोवी, आकर्षक. ब्राईटली कलर्ड म्हणजे अगदी उठावदार, तेजस्वी रंग असणारी फुलं येतात. फ्लावर्स हॅव नेक्टर अँड फ्रॅग्रन्स, म्हणजे फुलांमध्ये मध
आणि सुगंध दोन्ही असतो. का बरं? कीटक मध खाण्यासाठी येतात, फुलामध्ये जातात. तो कीटक फुलातून बाहेर पडताना त्याच्याबरोबर पोलन ग्रेन त्याच्या पायांना पंखांना चिकटतात. तो कीटक जेव्हा दुसऱ्या फुलावर दुसऱ्या वनस्पतीच्या फुलावर जाऊन बसतो तेव्हा ते परागकण त्या दुसऱ्या फुलामध्ये कुक्षीवर पडतात आणि याप्रमाणे कीटकांमार्फत परागीभवन होतं. अर्थात हे होण्यासाठी फुलामध्ये मध किंवा सुगंध असणं गरजेचं असतं. सो फ्लावर्स प्रोड्यूस नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. स्टिग्मा इज रफ अँड स्टिकी. रफ या अर्थानं की स्टिग्माला ओबडधोबड असं बाहेरचं आवरण असतं किंवा ती स्टिकी असते. स्टिकी म्हणजे चिकट असते. चिकट का असते? कीटकांच्या पायांना पंखांना जे पोलन ग्रेन चिकटलेत ते स्टिग्मावर पडल्यावर ते लगेच स्टिग्माला चिकटावेत म्हणून स्टिग्मा कशी असते? रफ. रफ कधी असते? जर त्या स्टिग्माला हेअर्स असतील, मायक्रोस्कोपिक हेअर्स, तर ती रफ असते. आणि स्टिकी कधी असते? जर त्या स्टिग्मावर म्युसिलॅजिनसचं सिक्रिशन होत असेल तर ती स्टिग्मा बुळबुळीत स्पर्शाला वाटते म्हणून ती स्टिकी किंवा चिकट असते. पोलन ग्रेन्स स्पायनी अँड सराउंडेड बाय पोलन किट. हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर किंवा ॲडॅप्टेशन आहे बघा. परागकण कसे असतात? स्पायनी. स्पायनी म्हणजे परागकणाच्या एक्झाईनला काटेरी अशी रचना असते ज्यामुळं ती कीटकांच्या पायाला पंखाला त्याच्या शरीराला चिकटून बसते, अडकून बसतात आणि त्यामुळं पोलन ग्रेन कीटकाबरोबर दुसऱ्या वनस्पतीकडे दुसऱ्या फुलाकडे वाहून नेले जातात. सो पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड दे आर सराउंडेड बाय पोलन किट. पोलन किट काय आहे? पिवळ्या रंगाचा चिकट असा पदार्थ पोलन ग्रेनच्या बाहेरच्या आवरणावर असतो. दॅट इज पोलन किट. अजून काय ॲडॅप्टेशन्स बघा. सम प्लांट्स हॅव स्पेशल ॲडॅप्टेशन. काही वनस्पतींमध्ये खास अशी मेकॅनिझम्स असतात ज्यामुळं कीटकांमार्फत परागीभवन सहजपणे घडतं. उदाहरणार्थ लिव्हर मेकॅनिझम इन सॅल्विया. सॅल्वियामध्ये लिव्हर मेकॅनिझम असतं. म्हणजे काय? तर सॅल्वियामध्ये गायनोसियममध्ये 2 असे दांड्यासारखे भाग असतात. खालचा जो भाग आहे त्या खालच्या भागाला स्टिग्मा वगैरे असते. वरच्या भागाला जो आहे तो या पोलन ग्रेन किंवा अँथरच्या संपर्कात असतो. एक्झाम्पल रोज, जास्मिन यासारखे उदाहरणं आपल्याला एंटोमोफिलीचे सांगता येतील. आता हे चित्र बघा. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं? एक छोटा पक्षी त्याची चोच फुलाच्या आत ढकलतोय. पक्ष्यांमार्फत सुद्धा परागीभवन घडतं. पक्ष्यांमार्फत घडणाऱ्या परागीभवनास ऑर्निथोफिली म्हणतात. ऑर्निथो मीन्स बर्ड. सो द पॉलिनेशन which occurs with the help of birds or the pollination which is carried out by birds is called ornithophily. अर्थात पक्षीसुद्धा सजीव घटक आहे. त्यामुळं सजीवांचा जो एजंट जो आहे तो पक्षी म्हणून इथं हा सेकंड टाईप आहे बायोटिक एजंटमध्ये. पॉलिनेशन बाय बर्ड्स दॅट इज ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिलस फ्लावर्समध्ये कोणकोणती ॲडॅप्टेशन्स दिसतात बघा. ॲडॅप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स म्हणजे पक्ष्यांमार्फत ज्या वनस्पतींच्या फुलांमध्ये परागीभवन घडतं त्या फुलांच्या बाबतीत कोणकोणती ॲडॅप्टेशन्स आहेत. फर्स्ट वन इज फ्लावर्स आर लार्ज, शोवी अँड ब्राईटली कलर्ड. म्हणजे काय बघा, फुलं कशी असतात? मोठी असतात, आकर्षक असतात, शोवी, आणि त्यांचा रंग उठावदार असतो. त्यांना म्हणायचं ब्राईटली कलर्ड. म्हणजे चकाकणारे किंवा लांबूनही चटकन दिसणारे किंवा आकर्षित करून घेणारे असे कलर्स फुलाला असतात. फुलं पुरेशी मोठी असतात कारण पक्ष्यांमार्फत परागीभवन होणार आहे. पक्ष्यांची चोच त्या फुलाच्या आत गेली पाहिजे एवढी मोठी फुलं असली पाहिजेत ज्यामुळं परागीभवन घडून येणार आहे. सेकंड ॲडॅप्टेशन आहे फ्लावर्स सिक्रीट डायल्यूट नेक्टर. म्हणजे फुलं काय करतात? भरपूर प्रमाणात असा पण पाण्यासारखा पातळ असा मध बनवतात. पक्षी चोचीनं तो मध ओढून घेण्यासाठी फुलाकडे येतात. फुलाच्या आत चोच घालतात आणि ते मध खात असताना त्यांच्या चोचीच्या बाहेरच्या आवरणाला परागकण चिकटतात.
हाच पक्षी जेव्हा दुसऱ्या वनस्पतीच्या फुलाकडे जातो, त्या फुलातला मध खाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याच्या चोचीला जे परागकण चिकटलेत ते त्या दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर नॅचरली पडतात आणि या पद्धतीनं पक्ष्यांमार्फत सुद्धा परागीभवन घडतं. थर्ड ॲडॅप्टेशन बघा, पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. का बरं? पक्ष्यांच्या चोचीला परागकण चिकटले पाहिजेत म्हणून त्यांची जी एक्झाईन आहे, बाहेरचं आवरण आहे पोलन ग्रेनचं, ते स्टिकी असतं आणि शिवाय त्यांना स्पाईनसारखे काटेरी रचना एक्झाईनला बाहेरून असतात. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट ॲडॅप्टेशन. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. नेक्स्ट ॲडॅप्टेशन बघा, फ्लावर्स विदाउट फ्रॅग्रन्स. पक्ष्यांना वासाचं, गंधाचं ज्ञान फार कमी असतं. पक्ष्यांना वास फारसे कळत नाहीत किंवा त्यांना त्याचं ज्ञान कमी असतं. त्यामुळं ज्या वनस्पतींमध्ये पक्ष्यांमार्फत परागीभवन घडतं त्या वनस्पती सुगंध निर्माण करत नाहीत. त्या वनस्पतींना जी फुलं येतात त्या फुलांमध्ये सुगंध किंवा फ्रॅग्रन्स तयार होत नाही. सो फ्लावर्स आर विदाउट फ्रॅग्रन्स. लक्षात घ्या, फारसे काही पक्षी पॉलिनेशन घडवून आणत नाहीत. अगदी मोजके, ओनली फ्यू टाईप्स ऑफ बर्ड्स दे आर पॉलिनेटर्स. विशेषतः सनबर्ड्स, हमिंग बर्ड्स हे पॉलिनेटर्स आहेत. कोणत्या वनस्पतींमध्ये हे घडतं? बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमन बॉटल ब्रश, ब्युटिया म्हणजे पळस इत्यादी वनस्पतींमध्ये ऑर्निथोफिली घडते. नाव दी नेक्स्ट, कायरोटेरोफिली, पॉलिनेशन बाय बॅट्स. हा एक शेवटचा प्रकार आपल्या अभ्यासात आहे बघा, कायरोटेरोफिली. कायरोटेरॉन म्हणजे बॅट म्हणजे वटवाघूळ. काही वनस्पतींमध्ये वटवाघळांमार्फत सुद्धा परागीभवन घडतं. आता या वनस्पतींच्या फुलांमध्ये कोणते ॲडॅप्टेशन्स असतात की ज्यामुळं वटवाघळांकडून पॉलिनेशन घडावं? बघा, फ्लावर्स आर डल कलर्ड. वटवाघळांना रंगाचं ज्ञान फारसं नसतं. ती रात्रीच प्रवास करतात किंवा रात्रीच इकडं तिकडं फिरतात. त्यामुळं फुलाचा रंग फारसा आकर्षक नसतो. अशा फुलांचा कलर डल असतो. डल म्हणजे अनाकर्षक, फारसा आकर्षक नसणारा. म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये वटवाघळांमार्फत परागीभवन घडणार आहे त्या वनस्पतींच्या फुलांना ॲट्रॅक्टिव्ह किंवा ब्राईट कलर्स नसतात, तर डल कलर असतात. दुसरं महत्त्वाचं ॲडॅप्टेशन बघा, दे हॅव स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. फुलांना सुगंध प्रचंड प्रमाणात असतो. अर्थात हा फ्रॅग्रन्स काही वेळेला बॅड ओडर पण असतो, काही वेळेला गुड ओडर पण असतो, काही वेळेला दुर्गंधीयुक्तसुद्धा फ्रॅग्रन्स फुलांमध्ये असतो, काही वेळेला आकर्षक चांगला सुगंधसुद्धा फुलामध्ये असतो. सो दे प्रोड्यूस द स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. दे सिक्रीट अबंडंट नेक्टर. म्हणजे काय बघा, फुलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मध तयार होतं, ज्यामुळं वटवाघळं मध खायला येतात आणि मध खात असताना वटवाघळांच्या तोंडाच्या बाहेरच्या सरफेसला पोलन ग्रेन्स चिकटतात. हीच वटवाघळं एका फुलातून दुसऱ्या फुलाकडे जेव्हा जातात तेव्हा परागीभवन घडतं, म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन घडतं. पुढचं ॲडॅप्टेशन बघा, दे प्रोड्यूस अ लॉट ऑफ इडिबल पोलन्स. म्हणजे काय, या फुलांमध्ये वटवाघळांना खाता यावेत असे इडिबल म्हणजे खाण्यासारखे परागकण मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात आणि त्यामुळं वटवाघळं या फुलांकडे आकर्षित होतात. आता या वटवाघळांमार्फत होणाऱ्या परागीभवनामध्ये वटवाघळांना जे जे पाहिजे ते असतं. म्हणजे काय असतं? स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असतो, अबंडंट नेक्टर असतो आणि शिवाय इडिबल पोलन ग्रेन असतात. कोणकोणत्या वनस्पतींमध्ये कायरोटेरोफिली होते बघा? अँथोसिफॅलस, मराठीत आपण कदंबाचं झाड म्हणतो ना, कदम, त्याला म्हणायचं अँथोसिफॅलस. ॲडन्सोनिया, बाओबाब ट्री त्याला म्हणतात. बाओबाब नावाचं जे झाड असतं ना त्याचं शास्त्रीय नाव आहे ॲडन्सोनिया. कायजेलिया म्हणजे सॉसेज ट्री आहे ना त्याला म्हणायचं कायजेलिया. सो अँथोसिफॅलस कदम ट्री, ॲडन्सोनिया बाओबाब ट्री, कायजेलिया सॉसेज ट्री
या वनस्पतींमध्ये कायरोटेरोफिली घडते. सो दिस इज अबाउट टुडेज लेक्चर. थँक यू.